नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला आहे। त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले गेले आहे। अबू आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघातून उभे आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे अजित पवार गटाकडून उभे आहेत। अबू आझमी यांनी 1995 मध्ये राजकारणामध्ये प्रवेश केला। 2004 मध्ये त्यांना त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या चक्रामध्ये प्रवेश करताना आझमी यांचा भिवंडी मतदारसंघातून सेनेच्या योगेश पाटील यांच्याकडून पराभव झाला। 2002 ते 2008 पर्यंत आझमी राज्यसभेचे खासदार होते। 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आझमी यांचा गुरदास कामत यांच्याकडून पराभव झाला। तथापि 2009 मध्ये आझमी महाराष्ट्र विधानसभेवरती निवडून आले। तिथे त्यांना 2 वेळा काम करता आलं। त्यांनी मानखुर्द, शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्वच्या जागा यशस्वीपणे लढवल्या आणि यशस्वी उमेदवारांना एका प्रदेशापुरतच मर्यादित ठेवण्याच्या नियमांनुसार त्यांनी मानखुर्द, शिवाजीनगर निवडलं। आझमी हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी एकाच निवडणुकीमध्ये 2 जागा जिंकलेल्या आहेत। आझमी यांनी 2009 ते 2024 या काळामध्ये त्यांच्या मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सलग 3 वेळा विजय मिळवलेला आहे, परंतु ते आज आपली मृत्यूशी झुंज देत आहेत। तर मग मित्रांनो, यावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी सर्वात आधी घेऊन येत असतो। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।